शेती नवीन घेतल्यानंतर काय करायचं? तर पहिलं काम करायचं, की पूर्वजांनी असं सांगितलं, मला जर शेती नीट चांगली करायची असेल, जमीन चांगली करायची असेल, तर मातीमधलं सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. त्याच्यासाठी मातीमध्ये तूर, तूर, तूर ही पिकं लावली पाहिजेत. पहिल्यांदा तूर, दुसऱ्यांदा तूर, तिसऱ्यांदा तूर किंवा तीळ. तीळसुद्धा हे जे पीक आहे ते जमीन चांगलं करतात. तिळातले सगळे प्रकार खुरासणी, तीळ हे दोन्ही किंवा तूर हे लावल्यानंतर जमिनीमध्ये आणि जमिनीच्या वरती याचा पाला पडतो आणि जमिनीमध्ये जो मुळं राहतात त्यातनं जमिनीमधलं कार्बन तर वाढतोच आणि त्याच्यावरती नायट्रोजनच्या गाठी असल्यामुळे रायझोबियमच्या गाठी तर नायट्रोजन मिळत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि ते मुळं जर जमिनीत कुजवली आपण तर ती मुळं जमिनीत जेव्हा कुजतात तेव्हा ते एक पोकळ्या निर्माण होतात आणि त्यातनं मातीमध्ये स्वच्छता तयार होते आणि स्वच्छता आणि सेंद्रिय घटक या सगळ्यांमुळे त्याच्याबरोबर तिथे ह्युमसही तयार होतो मुळांमध्ये कुजल्यानंतर. जीवाणूंची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि जीवाणूंना खायला मिळणारं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब मिळतं आणि जमिनीची स्वच्छता, सुपीकता आणि उत्पादकता तयार होते आणि मग आपली पुढची पिकं सगळी चांगली येऊ शकतात.